नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत तांदळाचा रवा. तांदळाचा रवा कसा तयार करतात ते मी तुम्हाला आधी सांगते. हे मी तांदूळ 3 दिवस पाण्यामध्ये चांगले भिजत घातले, स्वच्छ धुवून. आणि ते 3ही दिवस 12-12 तासांनी, म्हणजे सकाळ संध्याकाळ स्वच्छ धुवून ते आता मी छान असे गाळून काढले. आणि हे तांदूळ आहेत ना, हे उन्हामध्ये वाळवलेत तर फार चांगलं आहे. पण जर आपल्याला उन्हात वाळवायचे नसतील किंवा अचानकच जर आपल्याला एखादा पदार्थ बनवायचा असेल तर आपण हे तांदूळ 3 दिवस चांगले पाण्यात भिजवून व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे 2 टाइम स्वच्छ धुवून त्या 3ऱ्या-4थ्या दिवशी आपण ते वापरायला घ्यायचे. त्याच्यासाठी आपण धुवून झाल्यानंतर ते वरच्यावर असे फॅनच्या हवेवर वाळवलेत तरी चालेल किंवा डायरेक्ट भाजून काढलेत तरी चालेल. आता मी इथे तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे तांदूळ भाजून घेते आहे. कारण की मी हे तांदूळ भाजते हे रव्याचे, म्हणजे तांदळाचा रवा पाडून तांदळाचेच लाडू बनवायचे. तांदूळ 2-3 दिवस चांगले कुजवले ना पाण्यामध्ये की छान असे कुरकुरीत कुरमुऱ्यासारखे लाडू तयार होतात. आता मी हे भाजून घेते व्यवस्थित, म्हणजे त्याच्यातलं संपूर्ण पाणी जेवढं असेल तो सर्व पाणी त्यातला निघून जातो. आणि साधारण ब्राऊन करून घेणार आहे. साईडला आपण तांदूळ भाजतो आहोत ओलेच, तर दुसरीकडे आपण जे तांदूळ घेतलेले आहेत भाजण्यासाठी ते आपण थोडेसे वाळवायला घेऊया. थोडेसे वाळवले की त्याच्यातला जो पाणी असेल तो जरा कमी होईल आणि तांदूळ भाजायला जरा सोपे पडतील. तांदूळ घेताना हा नेहमीच जुना तांदूळ वापरायचा. 1 वर्ष जुना तांदूळ वापरला तर फार चांगलं, किंवा बासमती तुकडा वापरला तरी चालेल. आणि हा तांदूळ जो आपण भाजतोय तो सतत असा हलवत राहायचा. पाणी जास्त असलं की तो जरा चिटकून राहतो, पण पाणी त्याच्यातलं सुकायला लागलं की हळूहळू मोकळा होत जातो. तांदूळ आपण छान असं भाजून घेणार आहोत. ओलाच तांदूळ भाजायला जरा वेळ लागतो. थोडे सुकवलेले असले किंवा उन्हामध्ये वाळवलेले असले तर फार उत्तम असतात. त्याच्यानंतर मग ते आपण मिक्सरला लावून त्याची पावडर तयार करून ठेवू शकतो, थोडी जाडसर. आता आपण सर्व तांदूळ भाजून घेऊ. अशा प्रकारे आपण तांदूळ हा छान ब्राऊन करून घ्यायचा. ओलाच तांदूळ टाकल्यानंतर हा भिडाचा तवा घेतलेला आहे, त्याच्यामुळे ओला तांदूळ टाकलं की तवा थोडासा पांढरा जसा होतो, असं थोडंसं सफेद सफेद होतो, कारण की त्याच्यावरती ओले तांदूळ टाकलेले असतात आणि ते थोडेसे चिकटून राहतात. तांदूळ करपून द्यायचं नाही आहे, सतत हलवत राहायचं. आता हा तांदूळ आपला थोडा कोरडा झालेला आहे, पाणी नाही लागले. आता हा पटापट आपला भाजून होईल. एकदम पण काळा करायचं नाही आहे. हे बघा, थोडंसं ओलसर असल्यानंतर भिडाच्या तव्याला चिटकून राहतो, म्हणून हे सतत हलवत राहायचं. तुम्ही जर तुमच्याकडे भिडाचा तवा नसेल तर तुम्ही नॉनस्टिकच्या पॅनमध्ये भाजलात तरी चालेल किंवा ॲल्युमिनियमच्या तव्यात भाजलात तरी चालेल. अशा प्रकारे ब्राऊन करून घ्यायचे. हे काळे नाही झालेले आहेत, ब्राऊन झालेले आहेत. आणि तांदूळ आपला व्यवस्थित कुरकुरीत झालाय की नाही ते तोंडात टाकून बघायचं, चावून. छान कुरकुरीत झालेला असतो. असं चावताना आवाज येतो. छान झालेला आहे कुरकुरीत. तर आपला हा तांदूळ रव्यासाठी व्यवस्थित आहे. तांदूळ घेताना हा जुनाच तांदूळ वापरायचा. मी तुम्हाला अनारसे बनवताना सुद्धा सांगितलेलं आहे तांदूळ कोणत्या पद्धतीचं घ्यायचं ते. आणि हा तांदूळ आता माझा घरचा आहे, तर तुम्ही बाहेर कुठेही स्टोअरमध्ये तुम्हाला मिळेल जुना तांदूळ, किंवा बासमती तुकडा पण चालेल, आंबामोहर तांदूळ पण चालेल वापरलात तरी. हे आपण व्यवस्थित 3 दिवस भिजवून छान असं उन्हामध्ये वाळवलं तर अतिउत्तम. पण उन्हात वाळवायला जर मिळतच नसेल तर तो तांदूळ थोडासा असा हवेवर वाळवून व्यवस्थित भाजायचं. मी पुन्हा पुन्हा सांगते, तरीसुद्धा रेसिपी तयार करून झाली आणि
की तरीसुद्धा म्हणजे व्हिडिओजमध्ये विचारले जातात प्रश्न की किती दिवस हे करायचं. तुम्ही जेव्हा सांगतो रेसिपी तयार करताना जे बोलत असतो ते व्यवस्थित ऐकायचं. ज्यांना बोर वाटत असेल त्यांनी रेसिपी पाहायचीच नाही तर व्यवस्थित ऐकलं की सगळं माहीत पडतं की नक्की काय बारीक सारीक चुका असतात त्यासुद्धा त्याच्यामध्ये कळतात. म्हणून आम्ही ते सतत सारखे सांगत राहतो. तर हा तांदूळ असा व्यवस्थित सर्व आपण भाजून घेऊया. हाच तांदूळ आपण पारंपरिक पदार्थ बनवण्यासाठी म्हणजे आपण जसं तांदळाचं मोकल जसं मी बनवते किंवा सांदणे बनवतात, काकडीचा केक, कुकुंबर केक, जे पण पदार्थ बनवतात किंवा तांदळाचे लाडू, त्याच्यासाठी हा रवा उत्तम. अशाच प्रकारे रवा तयार करायचा. जर आपण तांदूळ उन्हामध्ये नाही वाळवलं तर आपण तव्यामध्ये भाजून काढायचं आणि कोणत्याही प्रकारचा तवा वापरला तरी चालेल. ॲल्युमिनियमच्या टोपामध्ये भाजलं तरीसुद्धा चालेल. तांदूळ आपला छान भाजून थंड करून झालेला आहे. आता मी मिक्सरमध्ये लावून घेते. त्याचा बारीक रवा तयार करून घेते. आपला तांदळाचा रवा बनवून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये कुठेही जाड रवा नाही आहे, पूर्ण बारीक झालेला आहे. आपले पारंपरिक पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा तांदळाचा रवा आपला तयार आहे. आणि ह्याच रव्यापासून आपण तांदळाचे लाडू तयार करणार आहोत. कुरमुऱ्यांसारखा झालेला आहे हा रवा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर आपला तांदळाचा रवा तयार आहे.